हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर कसे आहात सर्व? मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा। तर आज आहे 17 एप्रिल आणि आता वाजले 4:05 झालेत। तर आज आहे 17 एप्रिल। तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे रामनवमी आहे आज। तर रामनवमी स्पेशल हा ब्लॉग आपला आहे। रामनवमी तर झालेली असणार हा ब्लॉग जेव्हा तुम्ही बघत असाल। तर आजचा आपला रामनवमी स्पेशल ब्लॉग बनतोय। श्री सिद्धी साई मित्र मंडळ यांची म्हणजे यांच्या एरियात ना पालखी निघते साईबाबांची। तर त्या पालखीचा आज आपल्याला रनिंग काम आहे, म्हणजे रनिंग शो वाजवायचा आहे। तर आजचा सेटअप पण असा म्हणजे मोठाच आहे। 3 की 4 बेस आहेत, 3 ड्रम, 1 ताशा, 1 थापडोल। तर आज सगळे वेगळे ग्रुपची पोरं आहेत। आज मिक्स ग्रुपचे पोरं आहेत, सगळे मिक्स वाजवणार आहेत। जसं की आम्ही लोक कोण आहे, मी आहे, जयेश दादा आहे, विपुल आहे, स्वरूप आहे आणि रत्नेश आहे। रत्नेश जरा लेट येणार आहे, तो जॉबला जातो। आणि बाकीचे पण रोहित दादा वगैरे हे सगळे आहेत। तर तुम्हाला म्हणजे लोकेशनवर जाऊन भेटवीनच। तर आपल्याला लोकेशन जास्त लांब नाही, ते आंबावडीचंच आहे, बाजूलाच आहे। इथून आम्हाला 5 मिनटं लागतात, शॉर्टकट आहे आम्हाला, काय नाही एवढं। तर आज आपल्याला वाजवायचं आहे, साईबाबांची पालखी आहे रामनवमी स्पेशल। तर मी रात्री इंस्टाग्रामला स्टोरी वगैरे पण टाकलेली की उद्याचा ब्लॉग बनव की नको रामनवमी स्पेशलचा। तर कम से कम 150 ते 200 कमेंट आले की भाई बनव ब्लॉग बनलाच पाहिजे। तर म्हणून मी आज ब्लॉग बनवतोय। आणि हे बघा तुम्ही गरमी बघा, एवढ्या गरमीत मी ब्लॉग स्टार्ट केला आहे। हे बघा वर पंखा आहे आपला, वर पंखा बंद ठेवला आहे कारण की मग व्हॉईसमध्ये इथे प्रॉब्लेम होतो, खरखर असा पंख्याचा आवाज येतो। तर बघा ब्लॉगर लोकांची लाईफ बघा किती म्हणजे स्ट्रगल असतो। ब्लॉगर आणि प्लस आर्टिस्ट या दोघांचे म्हणजे काय बोलतात त्याला, कसं आम्ही अरेंज करतो आम्हालाच माहिती। कारण काय आधी कॉल वाजवायचा, त्याच्यानंतर मग थकायला होतं, ब्लॉग एडिट करा, अपलोड करा, थंबनेल बनवा, एडिटिंग करा, ते सगळं म्हणजे खूप टाईम लागतो एका ब्लॉगच्या पाठी मेहनत करायला। भरपूर जणांना माहितीच असेल जे भ्लॉगिंग करतात। तर अशी ब्लॉगर लोकांची लाईफ असते। आता पंखा बंद करून इंट्रो देतो आहे आणि एवढी गरमी आहे ना। आता किती डिग्री आहे बघूया, आता 37 डिग्री आहे। आणि घाम बघा तुम्ही किती आला, पूर्ण केस वगैरे भिजले आणि गळ्याला पण पूर्ण घाम आला आहे। तर आता फटाफट फ्रेश होतो, विपुलला वगैरे कॉल करतो आणि मग विचारतो ते लोक कुठे आहेत। ते लोक तर पण थोड्या वेळातच निघतील, 5:30ला लोकेशनवर पोचायचं आहे। 6:30पर्यंत चालू करून रात्री 9:30-10 वाजता पॅकअप आहे आपलं। तर आजचा ब्लॉग रामनवमी स्पेशल आहे। तर तुम्ही लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघा। तर चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा व्हिडिओला आणि लाईक करा आणि कमेंट पण करा। तोपर्यंत मी रेडी होतो आणि तुम्हाला डायरेक्ट जाऊन बाहेर भेटतो, चला। तर फायनली लोकेशनवर आता मी आणि आपली संपूर्ण टीम आलेली आहे। स्वरूप आला आहे, अजून येत आहेत, बाकी आहेत, अजून थोडेफार बाकी आहेत, 4-5 जण बाकी आहेत ना अजून, संपूर्ण नाही झालं ना। थांब, स्वरूप आला आहे, वीर आहे आपल्या संगती, सिद्धू आहे। सिद्धू आज वाजवणार नाही, जरा सांगतो तुम्हाला नंतर। देवेश पण आला आहे संगती आणि राजाबाई आणि जयेशबाई तिथे सगळे सेटिंग करत आहेत, बोंगा वगैरे लावत आहेत। आणि आता सिद्धूबाईचे आपले म्हणजे सिद्धूबाई आज वाजवणार नाही, बाईची जरा हालत डाऊन झाली आहे, गाडीवरनं स्केट झाला होळीच्या दिवशी आणि मग त्याचा जरासा हात फ्रॅक्चर झाला थोडा आणि पायाला लागला आहे थोडं। बघा सिद्धूबाईची बाई जरासा हे बघा ह्याला जरासा म्हणतात, बघा कसं झालं आहे। तरी आता ओके आहे, तो चालतो वगैरे पूर्ण आणि हात थोडा फक्त फ्रॅक्चर झाला आहे आणि पायाला थोडा लागला आहे, बस बाकी काय नाही। तर सिद्धू पण लवकरात लवकर कवर होईल आणि आपल्याला परत जॉईन करेल। आणि जयेशभाई बाकी आपलं बोंगा बांधतो, सगळी सेटिंग करतो आहे आणि आपलं सामान पण इथं ठेवलं आहे। 1 ताशा, 1 ड्रम आहे, इथे पण 1 ड्रम आहे, थापडोल आहे, 2 बेस आहेत, अजून 2 बेस आहेत, ते लोक आणत आहेत। आणि आतमध्ये पण ड्रम आहे आणि आपल्याबरोबर विपुल आला आहे गाडीवर आणि आपला भाई पण आला आहे आज भरपूर दिवसांनी, बेस पण आणला भाईनी। आता रोहित दादा हे लोक यायचे बाकी आहेत आणि कॅशोवाला कोणतरी बाहेरचा मागत आहे, तर कॅशोवाला पण येईल आणि मग आता सेटअप तर करतायत, हे थांब ना, याला घाई झाली आहे वाजवायची। तर आता सेटिंग वगैरे करूया, जरा रिक्षावर भुंगे लावूया, मशीन वगैरे चेक करूया आणि मग डायरेक्ट स्टार्ट करूया। आता भेटूया थोड्या वेळात, तोपर्यंत ब्लॉग बघत राहा। तर आता गाईज आम्ही लोकेशनवरनं निघालो इकडनं दहिसरला जायला, दहिसर स्टेशनला। मी आणि देवेश आहे सोबत। आम्ही चाललो आहे रत्नेशला घ्यायला। रत्नेश भाईंदरवरनं येतो आहे, म्हणजे तो कामाला गेलेला, तर त्याला लेट होणार होतं पण आला लवकर तो। आता किती वाजलेत बघूया,
6:35 झाले आहेत. तर आता स्टेशनला तो पोचला आहे, म्हणजे अर्ध्यावर आला आहे. मीरा रोड पार केलेला त्यांनी. तर आता जाऊया स्टेशनवर. आता पोचलेलोच आहे अर्धा. आम्ही स्टेशनच्या इथे आलो आहे. तिकीट काउंटरच्या इथे जातो आम्ही आणि तिकडनं मग रत्नेशना पिकअप करूया आणि डायरेक्ट मग आपण लोकेशनवर जाऊया.
आमचा फायनली पॅकअप झालेला आहे, वाजवून वगैरे संपलेलं आहे आणि अर्धी पोरं सर्व घरी पण निघाली आहे. आता आमच्या रिक्षामध्ये मी आहे, वीर आहे, जयेशभाई आहे आणि आपले राजाभाई. तर आता पॅकअप तर झालं आहे, 10 वाजताच पॅकअप झालेलं आणि 7 वाजता चालू केलेलं. तर खूप म्हणजे आज धांदलवाला कॉल होता, खूप क्राऊड होता, लय मजा आली आज रामनवमीचा कॉल वाजवून. तर आता आम्ही चाललो आहे आता एरियात. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. जर की तुम्हाला आवडला आहे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया असं पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.